पवित्र आणि सर्वसमर्थ देवा, येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या दयेच्या आसनाजवळ येतो. तुझी वचन आत्मा आणि जीवन आहे. त्या वचनामध्ये रहस्य आहेत. वचनामुळे आम्हाला आशीर्वाद मिळतात. यासाठी वचन आम्हाला उलगडलं जाऊ दे. बोलणारा कोणी मनुष्य नाही तर देवाचा आत्मा आहे. देवाच्या आत्म्याच्या द्वारे एकेकाची बंधनं तुटली जाऊ देत. हालेलुया. प्रभू, सैतानाची सत्ता, दुरात्मा, आकाशातली सत्ता येशूच्या नावाची बाजूला सारतो, धमकावतो. आणि जो देवाचा आशीर्वाद आमच्या प्रत्येकासाठी राखून ठेवलेला आहे, आज आम्ही त्याचा स्वीकार करतो. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या द्वारे सामर्थ्य मिळू दे, स्पर्श कर, आशीर्वाद मिळू दे, सुटका दे. हालेलुया. ज्याप्रमाणे 40 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक प्रकारचे युद्ध त्यांनी जिंकले आणि सैतानाचा बिमोड झाला आणि वचनदत्त देशामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आज आमचा वचनदत्त देश म्हणजे पवित्र शास्त्र, तू दिलेलं जीवन आहे, तारण आहे. त्यामध्ये प्रवेश करत असताना आम्हाला प्रत्येकाला तुझी कृपा पुरवून दे. तुझं साह्याचा हात लांब कर. तुझे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ दे. येशूच्या द्वारे नाही बाप्पा. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझ्या नावेत येशू असता मला नाही कशाची चिंता. येशू ख्रिस्त माझ्या हृदयात आहे, मला कोणत्याही प्रकारची चिंता नाही. एवढ्या मोठ्या वादळामध्ये येशू ख्रिस्त वरावावर डोकं ठेवून निजला. याचा अर्थ काय की तो निवांत होता. वादळामध्ये सुद्धा तो निवांत होता. तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला किती मोठं वादळ आलं, मग जर येशू तुमच्या हृदयात आहे, तुम्हाला निवांत वाटणार आहे. तुमचं सर्व संकट, ती वादळ देव नाहीशी करणार आहे. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देतो. ब्रदर भावेंबद्दल देवाचा मी गौरव करतो. खरोखर तो चांगला आहे. जितका विश्वास आमचा देवावरचा वाढतो, मी नॉलेज म्हणत नाही, जितकं माहिती जमा करता किंवा जितक्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे, जितका बायबल स्टडी माहीत आहे, हे यापेक्षा जितका देवावर मोठा विश्वास आहे, जितकं तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहता, त्याच्याकडे पाहता, त्यावेळेस देव अद्भुत चमत्कार करतो. आज मी या ठिकाणी एक वचन वाचणार आहे. आपण 2 वचन वाचणार आहे. आपण त्याकडे लक्ष देऊ. मार्कुस वर्तमान याचा 6वा अध्याय 51 आणि 52. आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला, तेव्हा वारा पडला. मग ते मनातल्या मनात फार आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांच्या लक्षात आली नव्हती. त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. भाकरीची गोष्ट त्यांच्या लक्षात आली नव्हती. याचा अर्थ भाकरीचा चमत्कार आणि पाण्यावरून चालण्याचा चमत्कार हे एकमेकाशी संलग्न आहेत, एकमेकाशी जोडलेले आहेत. मला माहिती की येशू ख्रिस्त या लोकांना मचव्यातून पाठवतो. त्याचं कारण मी गेल्या वेळेस सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. कारण त्या ठिकाणी मोठं वादळ यावं, संकट यावं, हे सगळं प्लॅन्ड होतं. म्हणून येशू ख्रिस्त एकटाच डोंगरावर गेला, तो त्यांच्यावर गेला नाही. 4थ्या अध्यायामध्ये जे वादळ आलं, त्या वादळात, त्या मचव्यामध्ये येशू ख्रिस्त होता. परंतु 6व्या अध्यायामध्ये जे वादळ आलं, त्या वादळामध्ये शिष्य एकटेच होते आणि तो डोंगरावर गेला होता. याचा अर्थ काय? तर मला तुम्हाला सांगू द्या की तो त्यांची परीक्षा घेत आहे. कारण विश्वासणारे किती मॅच्युअर झालेले आहेत. मॅच्युअर शब्दाचं स्पष्टीकरण मला करावं असं वाटतं की ज्ञानाने परिपूर्ण आणि विश्वासाने परिपूर्ण. जितका जास्त विश्वास तेवढी अधिक मॅच्युरिटी. काही लोक धार्मिक दिसतात पण दैहिक दिसतात. धार्मिक दैहिक असा प्रकार आहे. देवाच्या गोष्टी त्यांना घेतात, समजतात, परंतु त्यांच्यातला दैहिकता म्हणजे जी ठराविक पाप आपण लोकांपुढे मानतो त्याच्याविषयी मी आज बोलत नाही. पण तुमचा राग, तुमचा द्वेष, तुमचा मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या दैहिकतेमध्ये मोडतात, देहामध्ये मोडतात. काही लोकांमध्ये स्पर्धा असते. काही लोक आपल्याला मोठं समजतात, दुसऱ्याला छोटं समजतात. काही लोकांमध्ये एनकरेजमेंट नसतं, फक्त डिस्करेजमेंट लोकांना करतात.
एखाद्याला खाली पाहण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही जी दैहिकता आहे, या दैहिकतेवर विजय मिळवणं आणि विश्वासामध्ये परिपूर्ण असणं ही मॅच्युरिटी आहे, ही परिपक्वता. आणि येशू ख्रिस्त शिष्यांमध्ये हे ओतत आहे, हे घालत आहे, फक्त ज्ञान देत नाही. आम्ही पाहतो की 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने या शिष्यांबरोबर होता, मजव्यात होता, त्याच्या आधीची गोष्ट सांगितली. तेव्हाही फार महत्वाची गोष्ट आहे की त्याने पेरणाऱ्याचा दाखला सांगितला, बी आणि दिवा याचा दाखला दिला. आत्मिक जीवन कसं वाढतं तुम्ही वाढवू शकत नाही, तुम्ही देवाच्या जवळ जा, तो तुम्हाला आत्मिकरित्या वाढवतो. काही काही लोक आपल्याला असं वर उचलून वाढवण्याचा प्रयत्न करतात, इकडून उचलतात तिकडून उचलतात, उड्या मारतात वगैरे. मी वर्षीफिशी बोलत नाही. तर मला तुम्हाला सांगू द्या की या कृत्रिम पद्धतीने मनुष्याच्या प्रयत्नाने अधिक बायबल वाचा, ज्ञान मिळेल म्हणजे वाढ झाली असं नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही आत्म्याची फळ देता, ज्यास तुमच्यामध्ये मॅच्युरिटी येते, ज्यास मनुष्य विश्वासामध्ये परिपक्व होतो, याचा अर्थ त्याची वाढ झालेली आहे. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, पौल म्हणतो लोकांकडनं दान घेताना, तो म्हणतो अकिया देण्याच्या बाबतीमध्ये, आता देण्याचं जरा बाजूला सोडतो मी, अकिया 1 वर्षामध्ये तयार झाली. म्हणजे काय, आमचे लोक पूर्वी काहीतरी कपडे घालायचे, आता चांगले चांगले कपडे घेऊन आले, याची तयारी आहे का? नाही. काही काही लोकांना बायबल नीट माहीत नव्हतं, आता त्यांना बायबल चांगलं कळालं, याच्याविषयी तयारी आहे का? नाही. तर देवाच्या वचनाचा प्रभाव माझ्या जीवनावर होतो, माझी विश्वासामध्ये वाढ होते, आत्म्याचं फळ मी देऊ लागतो, देवानं केली त्याच्या प्रकारची सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो, म्हणजे माझी आध्यात्मिकरित्या वाढ झालेली आहे. चांगला मेसेज देता येतो, चांगलं गाणं गाता येतं, चांगलं वाद्य वाजवता येतं, रेग्युलर चर्चमध्ये आहे, ही वाढ नव्हे. परंतु ज्यावेळेस तुम्ही फळ देता, आता मला या ठिकाणी सांगू द्या की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना मचव्यात बसवलं आणि ढकल, जा मी डोंगरावर जातो, त्याला माहीत होतं, आता त्याला पाहायचं होतं की हे लोक जे माझं वचन ऐकतायत, शिक्षण ऐकतायत, पेरणाऱ्याचा दाखला, दिवा आणि त्या ठिकाणी बी याच्याविषयी त्यांनी ऐकलेलं आहे, अजून बरेच चमत्कार त्यांनी पाहिलेले आहेत, भूतांना घालवलेलं त्यांनी पाहिलेलं आहे. आता देव अपेक्षा करतो की पाहू यांच्यामध्ये वाढ झालेली आहे किंवा नाही. म्हणून त्यांना काय करतो, तो समुद्रात जाऊ देतो आणि आपण डोंगरावर जातो. आणि विशेष करून मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस ते समुद्रातून जातात, वादळ येणार आहे हे येशू ख्रिस्ताला माहीत होतं. पण त्या वादळामध्ये हे काय करतात, विश्वास ठेवतात का अविश्वास ठेवतात, याची हे पाहण्यासाठी तो 1 तास डोंगरावर जातो. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, असं म्हटलेलं आहे शिष्यांना, मी नेहमीच तुमच्या संगती असणार काय. मग आता या मचव्यामध्ये येशू ख्रिस्त नाहीये, तो डोंगरावर गेलाय. मग डोंगरावर काय करत असेल बरं? माझी खात्री आहे जे लोक या मचव्यात बसलेले आहेत, वादळाला तोंड देणार आहेत, त्यांच्यासाठी तो देवाजवळ मध्यस्थी करत आहे, प्रार्थना करत आहे. तेव्हा वादळ येणार आहे, वादळामध्ये हे लोक घाबरणार आहेत, हे लोक कुरकुर करतील, अविश्वास दाखवतील. मी प्रार्थना करतोय पित्या, त्यांना विश्वासामध्ये राख, त्यांना वचनामध्ये राख, त्यांचं तुझ्याकडे पाहणं एखाद्या फोकस सारखं, म्हणजे अतिशय कटाक्षाने तुझ्याकडेच पाहणारे लोक तू बनव, अशी प्रार्थना करतात. पण व्हायचं तेच झालं, ते घाबरले. वर येशूला म्हणतात, एका वचनात 4थ्या अध्यायात सांगितलं की आम्ही बुडत आहोत, आणि 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय की ते हैराण झालेले. प्रियानो, दोन्ही गोष्टी अविश्वासणाऱ्याच्या गोष्टी आहेत. प्रभूमध्ये असताना सुद्धा
बुडत आहे असं म्हणणं हा देवावरचा अविश्वास आहे. आजूबाजूला पुष्कळ संकट आहेत, आम्ही घाबरतो आणि आम्ही हैराण होतो. 6व्या अध्यायात सांगितलं ते हैराण झाले. ते हैराण होणं हाही एक प्रकारचा अविश्वासच आहे. दोन्ही ठिकाणी त्याने एकच शब्द वापरला, तुमचा विश्वास कुठे? म्हणजे त्यांना त्याच्यापासून विश्वास हवा होता. वादळाचं येशू ख्रिस्ताला काही देणं घेणं नाही, कारण त्याला माहित होतं मी डोंगरावर प्रार्थना केलेली आहे, वादळ जरी आलं तर या माझ्या शिष्यांना ते स्पर्श करू शकणार नाही. त्याचं प्रॉमिस आहे, नद्या तुला बुडवणार नाहीत, अग्नी तुला भाजायची नाही. आणि आता एवढा मोठं वादळ आलेलं आहे, ते म्हणतात आम्ही बुडतो, पण देव म्हणतो तू बुडणार नाहीस, तू बुडणार नाहीस. कोणी म्हणे माझा प्रश्न फार मोठा आहे, माझी समस्या फार मोठी आहे, पण मला सांगू द्या की देव तुला बुडू देणार नाही. आताच ब्रदर भाव्याने फार सुंदर साक्ष सांगितली, मला पण ती माहीत नव्हती. ऐकल्यानंतर मला धक्का बसला. किती मोठं वादळ आलं तर देव तुला बुडू देणार नाही, तो तुला वाचवणार आहे. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त त्यांच्याकडे पाहत आहे. आता हे काय करतात पाहूयात. आणि त्याप्रमाणे ते हैराण झाले, ते गडबडले, त्यांच्यामध्ये अविश्वास आला. येशू ख्रिस्ताने रोग दाखवला पाण्यावरून चालत चालत. इकडं शिष्य आहे, इकडे येशू ख्रिस्त आहे. त्यांच्याकडे पाच सुद्धा नाही, पाण्यावरून असा चालला पुढे पुढे. तो पुढे जात आहे हे तो पाहतो. यातून एक गोष्ट मला कळते की देव माझ्याकडे पाहतो, जरी त्याचे नेत्र माझ्याकडे नाहीत, परंतु देव माझ्याकडे पाहतो. काय? मी देवाकडे पाहतो काय? अनेकांच्या जीवनामध्ये ही साक्ष आहे की देव त्यांच्याकडे पाहतो, पण ते देवाकडे पाहायला तयार नाहीत, देवाचं ऐकायला तयार नाहीत. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने रोग दाखवला की पुढं जायचंय. पण त्यावेळेस त्या शिष्यानी नेमकं त्याच्याकडे पाहिलं आणि काय म्हटले माहिती का? भूत आलेलं आहे. ओळखलं की येशूला? इतके चमत्कार केले, भाकरीचा चमत्कार केला, अनेक भूतं घालवली, रोग आजार त्याने बरे केले, त्याच्यापासून शिक्षण घेतलं. पण आज वेळ आलेली आहे ते ओळखूच शकले नाही. हा त्यांचा प्रभू होता, तो काही भूत नव्हता. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो मला ओळखा. हे पित्या, मी त्या लोकांसाठी प्रार्थना करतो की ज्यांनी तुला आणि मला ओळखले आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो नाही का मत्ती कृष्णच्या 6व्या अध्यायामध्ये की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. येशूचं नाव घेतलं म्हणून येशूला संतोष नाही. जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो तोच तरतो. हालेलुया. जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो, जो देवाला समर्पित आहे, जो आपल्या स्वतःला प्रभूला देऊन टाकतो, असा मनुष्य म्हणू शकतो हे प्रभू मी माझा नाही, मी तुझा आहे. आताच आपण गीतात गेले का, तू मेरा मैं तेरा. हालेलुया. की प्रभू माझा आहे, तो माझ्यामध्ये राज्य करतो, तो माझ्यामध्ये कार्य करतो. आणि मला माहिती आहे की ज्या वेळेस देव चमत्कार करतो त्या चमत्काराच्या पाठीमागे देवाची काहीतरी अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? आता पाहू हे विश्वासात आहेत काय. म्हणजे प्रत्येक चमत्काराच्या पाठीमागे देव अपेक्षा करतो. आता मुद्दाम भावेंचं नाव येतो. देव अपेक्षा करतो, चमत्कार तर करतोच करतो, आता आपण ऐकलं. पण देव अपेक्षा करतो या चमत्कार घडल्यानंतर तुमचा विश्वास वाढत आहे काय? तू विश्वासामध्ये वाढत आहे काय? म्हणजे प्रत्येक चमत्काराच्या पाठीमागे देव अपेक्षा करतो आमच्या लोकांपासून
फक्त चमत्कारामध्ये आनंद करू नका, चमत्कार सेलिब्रेट करू नका, तर चमत्काराच्या द्वारे माझ्यातला विश्वास वाढला पाहिजे. एक गोष्ट मला सांगू द्या की चमत्काराच्या द्वारे विश्वास वाढवण्यासाठी अनेक प्रकारची वादळं माझ्या जीवनात येतात. बुडवण्यासाठी का? बुडवण्यासाठी येतात का? नाही, तुमची विश्वासात वाढ होण्यासाठी येते. हालेलुया. ज्या प्रवासामध्ये देव तुम्हाला जाऊ देतो, एकटाही जाऊ देतो, कधी कधी आम्हाला असं वाटतं नाही का, मी एकटा आहे की काय, देवाने मला सोडलंय की नाही, सोडलंय की काय, देव माझं ऐकतच नाही, माझ्या प्रश्नाचं मला उत्तरच मिळत नाही, पुष्कळ प्रार्थना केल्या उत्तरच मिळत नाही. ही जी वादळ आहे त्याला पाहून घाबरू नका, कारण तुमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर नव्हे पित्याच्या उजवीकडे बसून मध्यस्थी करत आहे. आणि हा विश्वास ज्यावेळेस माझ्यामध्ये निर्माण होतो त्यावेळेस माझा मॅच्युरिटी येते, परिपक्वता येते. आणि हे कोण करतं? तर देव करतो. अनेक सेवकांना असं वाटतं की आपण जे काही करतो ते कार्य लोकांच्या दृष्टीस यावं. काही गरज नाही, देवाच्या दृष्टीस झालं पुष्कळ झालं. कारण सांगतो, एकदा एक तज्ञ डॉक्टर होता, त्याच्याकडे एक पेशंट आला. त्या पेशंटनं सगळं विचारपूस केल्यानंतर या डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं, गोळ्या लिहून दिल्या. त्या गोळ्या घेतल्या, त्या पेशंटने घरी गेल्या, रेग्युलर घेतल्या आणि काही दिवसांनी तो बरा झाला. तो डॉक्टरकडे आला, डॉक्टर थँक्यू, तुमच्यामुळे मी बरा झालो. ते म्हटले, मी तुला बरं नाही केलं, तुला ज्या गोळ्या दिल्यात त्या घेतल्यामुळे तू बरा झालेला आहेस. डॉक्टरने नाही बरं केलं, मी काही गोळी नाहीये, मी एक मनुष्य आहे. पण ज्या गोळ्या मी तुला दिलेल्या आहे त्या गोळ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यावर तू रेग्युलर ते घेतल्यास आणि त्याच्यामुळे आज तुला आरोग्य मिळालेलं आहे. म्हणून गौरव कोणत्या मनुष्याला जात नाही, त्या गोळीला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूमुळे लोकांना आरोग्य मिळतं, येशूमुळे लोक बरे होतात, येशूमुळे चमत्कार घडतात, येशूमुळे प्रॉब्लेम सुटतात. आणि हे करणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून डॉक्टर त्याच्या जागेवर तो बरोबर आहे, तो त्याचं काम अगदी नीटनेटकं करतो, व्यवस्थित करतो, प्रामाणिकपणे करतो. पण पॉवर डॉक्टरमध्ये नाही, त्या गोळीमध्ये, येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि म्हणून तुमच्या जीवनातला कोणताही प्रॉब्लेम कोणी मनुष्य सोडवणार नाही, येशूकडे पहा, तो तुमचा प्रॉब्लेम सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पवित्र शास्त्र सांगतं की तो ज्यावेळेस डोंगरावर गेला त्यावेळेस त्याने लोकांसाठी प्रार्थना केली असेल आणि हीच प्रार्थना केली, प्रभू वादळ आहे खरं, पण त्यांना विश्वासात भक्कम कर, त्यांचा विश्वास जाऊ देऊ नको. कारण अनेक वेळा वादळाकडे पाहिलं की विश्वासात लोक कमी होतात, पण हे जे वादळ त्यांच्या जीवनात आलेलं आहे त्यांना विश्वासात कमी राहू देऊ नको, तर त्यांची विश्वासामध्ये वाढ कर. म्हणून तो प्रश्न विचारतो, तुमचा विश्वास कुठे आहे? अल्पविश्वासी लोक. कारण जे प्रोडक्ट आहे या सर्व गोष्टीतून, या चमत्कारातून जर आम्हाला त्याच्यातून काय मिळतंय देवाला देण्यासाठी, फक्त विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज आपण प्रार्थना करूयात की प्रभू माझा विश्वास वाढव, माझा विश्वास वाढव. आणि विश्वास कधी वाढतो माहिती आहे का? देवाचं वचन ऐकल्याने, असं बायबल सांगतं. हालेलुया. देवाचं वचन ऐकल्याने विश्वास वाढतो. आणि म्हणून वारंवार तुम्ही इथे जमताय, माझी खात्री आहे त्या आध्यात्मिक जीवनाच्या परिपक्वतेपर्यंत देव तुम्हाला घेऊन जात आहे. ती प्रवळता तुमच्यामध्ये येत आहे, कारण देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात आणि ते वचन काय प्रोड्यूस करतं, काय निर्माण करतं? तुमच्यावरचा, तुमच्यातला देवावरचा विश्वास. हालेलुया. आणखी गोष्ट सांगू द्या की येशू ख्रिस्ताने त्या लोकांना सोडलं, डोंगरावर गेला,
मचवा मध्यावरती आला, वादळ आलं, लाटा उसळायला लागल्या. येशूला माहित आहे की मी नाही, आता ते काय करतात पाहू. मी मचव्यात नाही, आता ते काय करतात पाहू. आणि व्हायचं ते झालं. त्यांच्या अविश्वासामुळे ते बुडायला लागले. तर मला तुम्हाला सांगू द्या, हा चमत्कार का केलाय? कारण लवकरच येशू वधस्तंभावर जाणार आहे, मरणार आहे, पित्याकडे घेतला जाणार आहे. आणि ते तिथून तो आमच्यासाठी मध्यस्थी फक्त करतो, आमच्या बरोबर फिजिकली नाही येतो. तो पित्याकडे मध्यस्थी करत आहे. तर मी नसताना कशी सेवा करतात हे पाहूयात. आणि सेवा कशी केली पाहिजे? विश्वासाने केली पाहिजे. हालेलुया. विश्वासाने केली पाहिजे. जे काही तुम्ही प्रभूसाठी करता ते विश्वासाने करा. आणि तुमचा विश्वास अनेकांच्या जीवनामध्ये लाभदायक ठरणार आहे. बायबलची माहिती आहे म्हणून लोकांच्या माथ्यावर मांडायचा आम्ही प्रयत्न करू नये. पण मी स्वतः इतकं विश्वासात वाढावं की लोकांना स्पर्श केला किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना केली की देव त्याचं सामर्थ्य पुरवतो आलेले. काल परवा एका बंधूंना साक्ष दिली. आता सर्व गौरव प्रभूला. ते आले होते शुक्रवारच्या प्रार्थनेला, कोणीच नव्हतं म्हणून परत गेले. नंतर तिकडून मी आलेलो दुसऱ्यानंतर माझ्या रिक्षेमध्ये त्यांची रिक्षा आल्यानंतर मी रिक्षातून उतरत असताना त्यांनी माझी बॅग घेतली आणि माझा हात पकडला. आणि त्यांना एखाद्या अपंग व्यक्तीला कसं नेतात तसं मला त्यांनी अगदी सावधगिरीने ते मला चर्चपर्यंत घेऊन आले. त्यावेळेस त्यांना ताप होता, त्यांचं दुखत होतं, त्यांना प्रॉब्लेम होते. पण त्याने विश्वासाने असा हात धरला, कारण त्याचा विश्वास होता की देव मला स्पर्श करील. आणि प्रियानो, ते इथं आले, तिकडून इथं आले आणि त्यांचं सगळं दुखणं देवाने काढून टाकलं. मी प्रौढी नाही मिरवत. तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुमच्या सेवा कार्यामध्ये, तुमच्यामध्ये जर विश्वास असेल तर धोंडे सुद्धा ओरडायला लागतील. विरोधक ख्रिस्ताकडे वळतील. हालेलुया. देवाच्या प्रीतीमुळे, देवानं केलेल्या अद्भुत कार्यामुळे प्रत्येक गुडघा येशू पुढे टेकणारच आहे. कोणाचा गुडघा स्पेशल नाहीये, तो टेकलाच गेला पाहिजे. शाऊलाचा पाऊल झाला. शाऊलाचा गुडघा काही स्पेशल नव्हता, तो टेकला गेला आणि त्याचा पाऊल झाला. आणि या 2000 वर्षापासून आजपर्यंत त्याला जी वचनं, जो अभ्यास त्याने घेतला, जी सेवा त्याने केली, त्याचे अंशभाग आम्ही आहोत. हालेलुया. आम्ही त्याचा लाभ घेत आहोत. 2000 वर्षापूर्वीचा संत पौल एके दिवशी विरोध करणारा होता, परंतु देवाने त्याची भेट घेतली, त्याचं परिवर्तन झालं, त्याचा देवाचा विश्वास वाढला. आणि जे वचन त्याने मंडळांना दिलं, मंडळ्या स्थापन केल्या, मंडळांना वचनं दिली, आणि ती वचनं आज पवित्र आत्म्याच्या द्वारे मला लाभदायक ठरत आहे, मला आशीर्वादित करत आहे. आणि म्हणून प्रभूकडे पाहणं हे फार महत्त्वाचं करतं. अनेक वेळा या शिष्यांना वादळ पाहिलं की वाटलं, प्रभू आम्ही बुडत आहोत, प्रभू आम्ही बुडत आहोत, प्रभू आम्ही बुडत आहोत. मला तुम्हाला सांगू द्या, देवाने तुमची जी निर्मिती केली ती बुडण्यासाठी नाही तर तरण्यासाठी आहे, तैरण्यासाठी आहे, बुडण्यासाठी नाही. पण जो कोणी विश्वासात कमी आहे तो म्हणू लागतो की मी बुडत आहे. पण ज्याचा प्रभूवर भक्कम विश्वास आहे तो अगदी ठामपणे म्हणणार, मी बुडणार नाहीच नाही, मला देव तरायला मदत करणार आहे. हालेलुया. आज तुमच्या तोंडामध्ये हे शब्द असू द्या, देव तुम्हाला कधी बुडवू देणार नाही. विश्वास ठेवा, देव तुम्हाला त्या पाण्यावर चालायला शिकवेल. हालेलुया. म्हणजे प्रॉब्लेम तुमच्या पायाखाली असेल. पाण्यावर चालणे म्हणजे प्रॉब्लेम पायाखाली असणे.
आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की किती अवतीभोवती किती वाळं असलं, किती समस्या असल्या, तरी पण तुम्ही देवावर जर विश्वास ठेवला तो देव तुमची फजिती कधीच होऊ देणार नाही. पुन्हाही सांगतो की जे वादळ होतं ते पेरलेलं होतं. आपण जे वाचलं की भाकरीचा चमत्कार ते विसरले किंवा त्यांना लक्षात आलं नाही किंवा कळलं नाही. याद्वारे येशू ख्रिस्त चमत्कार करायचा म्हणून चमत्कार केला नाही, तर चमत्कारामध्ये तो एकेकाला शिकवत आहे. यांना काही कळलंच नाही, समजलंच नाही. आज अनेक लोक पवित्र शास्त्र वाचतात पण त्या बायबलमध्ये काय लिहिलं ते त्यांना समजत नाही. आणि प्रत्येक वचन विशिष्ट हेतूने देवाने आमच्यापर्यंत आणलेलं आहे. प्रत्येक वचन रहस्यमय आहे. रहस्यच राहिलं तर त्याचा काय लाभ? पण रहस्य उलगडलं जातं त्यावेळेस आशीर्वाद मिळतात. हालेलुया. रहस्यच राहिलं तर काय उपयोग आहे? पण रहस्य उघडलं जातं. आणि मला सांगू द्या की रहस्य देवाचं वचन हे तर्कवितर्काने उघडलं जात नाही, भावनेनं उघडलं जात नाही, तर सत्याने म्हणजे दुसऱ्या वचनाने पहिलं वचन उलगडलं जातं. हालेलुया. हा नियम आहे बायबलचा. म्हणून अभ्यास करताना हे लक्षात ठेवावं की मी त्याचा कोर्स केलेला आहे UBS मध्ये. वचनानेच वचनाला उलगडलं जातं. तुमच्या तर्कवितर्काने नव्हे, भावनेनं नव्हे, तुमच्या अनुभवाने वचन उलगडलं जात नाही. तर जे वचन पवित्र शास्त्रामध्ये ते एक वचन दुसऱ्या वचनाला फोडतं आणि त्यातलं रहस्य बाहेर येतं, ज्याने मनुष्य धष्टपुष्ट होतो. हालेलुया. तो ताकदवार बनतो. त्याच्या पुढे कोणाची सत्ता चालत नाही. वादळ असू द्यात, संकट असू द्यात, स्वतःचे वैयक्तिक प्रश्न असू द्यात, पण जर तुम्हाला वचन उलगडलेलं आहे ते रहस्य विरुद्ध शक्तीचा नाश करणार आहे. तुम्हाला सतावणारी कोणती गोष्ट, देवाच्या वचनात वाढण्यासाठी अडखळण ठरणारी कोणती गोष्ट देव काढून टाकणार आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, आणि तो तुमच्यासाठी अद्भुत चिन्ह चमत्कार करणार. पवित्र शास्त्रामध्ये 2 व्यक्ती झोपलेला मी पाहतो. त्यापैकी येशू ख्रिस्त, आता मी वाचलं, वरामावर डोकं ठेवून तो निजला होता. म्हणजे तो विसावा घेत होता, झोप घेत होता. कोणी म्हणत असेल नाटक करतो वगैरे, नाही, तो फक्त झोप घेत होता. योना पण झोप घेत होता. ज्या वेळेस देवाच्या इच्छेच्या विरुद्ध तो चालला, निर्वेला नाही तर तार्शिसला निघाला, बोटेत बसला, त्याची त्यालाच लाज वाटली. धार्मिक मनुष्य जेव्हा चुकतो ना त्याला स्वतःला पहिल्यांदा लाज वाटते. म्हणून तुम्ही एकमेकाला दोष देऊ नका, कारण तो स्वतःच आपल्याला दोष देत आहे. तो स्वतःलाच कळतं की मी देवाचा माणूस आहे, असं कसं? म्हणून तो म्हणतो इतरांचा न्याय करू नका, स्वतःचाच न्याय करा. म्हणून ज्यावेळेस त्या जहाजाच्या तळाशी गेला, झोपला. का झोपला माहिती आहे का? येशू ख्रिस्ताच्या झोपण्याचं कारण वेगळं, याच्या झोपण्याचं कारण वेगळं आहे. तो यासाठी झोपला, त्याला माहिती आहे मी देवाची इच्छेत नाही. मग आता जास्त टेन्शन नको आहे. काही लोक असं करतात तर झोपी जातात, म्हणजे काही टेन्शनच नको आहे. आपण देवाची इच्छेत नाही हे आपण वाईट केलेलं आहे, आणि देव आपल्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आणि असल्या प्रकारचा विचार आपल्याला करायलाच नको. म्हणून ते नको वरचं ठिकाण, चला खाली जाऊन झोपूयात. अनेक लोक पळवाटा काढतात, त्याचं कारण ते स्पिरिच्युअली ठीक नाही आहेत.
स्पिरिच्युअली त्यांचं जीवन ख्रिस्ताबरोबर नाही. त्या योनासारखं ते झोपी जातात. तर तो योना आहे, तो खाली गेला, आज झोपी गेला. कारण त्याला ह्या मी बरा का वाईट ह्याचा विचारच करायचा नाही, चूक केले का बरोबर केले ह्याचा विचारच करायचा. म्हणून कुठेतरी झोपून जावं आणि या कटकटीपासून लांब जावं. अनेक वेळा आमच्या हृदयामध्ये युद्ध चालत आहे. ख्रिस्तामध्ये तू योग्य आहेस किंवा नाही याचं युद्ध मनुष्याच्या मनामध्ये चाललेलं असतं. कोणी सांगायची गरज नाही. मी करतो ते बरोबर आहे का चुकीचं आहे याचं युद्ध त्याच्या जीवनामध्ये चालू असतं. मी देवाची आज्ञा पाळत आहे का नाही पाळत आहे याचं युद्ध त्याच्या मनामध्ये चालू असतं. मी जगिक आहे का आत्विक आहे याचं युद्ध मनुष्याच्या जीवनामध्ये चालू असतं. आणि या कोणत्याच प्रकारचं युद्ध माझ्या डोक्यात राहू नको, नाही याचा मला विचारच करायचा नाही. म्हणून तो गुपचूप खाली जातो आणि तळाला जाऊन झोपतो. मोठे प्रॉब्लेम त्याने जन्मास घातले. त्याच्या एकट्यामुळे अख्खं जहाज प्रॉब्लेम मध्ये आलं. आमेन. त्याच्या एकट्याच्या चुकीमुळे जहाजातल्या प्रत्येकाला समस्येतून जावं लागलं. इकडे येशू ख्रिस्त, शिष्य लोक मसव्यात चालू आहेत, वल्लवतात. येशू ख्रिस्त वरावर डोकं ठेवून बसलाय, निजलाय, झोप येत आहे. हा देवाच्या इच्छेत नव्हता, त्याचा विचारच करायला नको म्हणून तो खाली जाऊन झोपला. येशू ख्रिस्त देवाच्या इच्छेत होता म्हणून त्याला वादळाची पर्वा वाटली नाही. येऊ दे किती वादळ यायचं ते ये, माझा देव माझ्यासाठी कृपा पुरवत आहे, माझा देव मला सांभाळत आहे, माझा देव माझी रक्षण करत आहे, कारण तो देवाच्या इच्छेत आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा सांगतो, योना झोपी गेला पण देवाच्या इच्छेत नव्हता. येशू ख्रिस्त झोपी गेला पण देवाच्या इच्छेत होता. आणि किती मोठं वादळ आलं तर त्याला माहित आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. देव माझा रक्षक आहे. हालेलुया. त्याचे दिव्यदूत मला छावणी देतात. मी झोपलो काही हरकत नाही, पण माझा देव झोपलेला नाही. इस्रायलच्या रक्षकाला कधी झोप लागत नाही आणि डुलकी पण घेत नाही. हालेलुया. तो रात्रंदिवस त्याच्या लोकांचं संरक्षण करतो, त्यांना तो कृपा पुरवतो, त्यांना तो पुरवठा करतो. दोन चमत्कार या ठिकाणी आहेत. एक 5,000 लोकांना 5 भाकरीच्या द्वारे येशू ख्रिस्ताने जीव घातलं. आणि दुसरा चमत्कार वादळाला थांबवलं आणि येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत आहे. प्रेज द लॉर्ड. पहिल्या चमत्काराच्या द्वारे हे लक्षात येतं की येशू ख्रिस्त पुरवठा करणारा देव आहे. म्हणून तुम्ही म्हणू शकता मला काही उणे पडणार नाही. तो पुरवठा त्याने 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना अन्न पुरवलं, कारण तो पुरवठा करणारा देव आहे. आणि दुसऱ्या चमत्कारामध्ये त्या वादळाच्या चमत्कारामध्ये येशू ख्रिस्त मला हे शिकवतो, काही झालं तरी देव तुझं रक्षण करत आहे. देव रक्षक आहे. आणि म्हणून त्या शिष्यांना त्या एवढ्या मोठ्या वादळातून देवाने रक्षण केलं, वादळ थांबवलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून मला सांगू द्या, तुमचा देव, माझा देव पुरवठा करणार आहे, रक्षण करणार आहे. पुरवठा करणार आहे, रक्षण करणार आहे. म्हणून तुम्हाला काही कमी असेल तर गुडघ्यावर प्रार्थना जा, देव तुमचा पुरवठा करून देईल. जर तुम्ही संकटात आहात, घाबरू नका, देव तुमचं रक्षण करील. म्हणून तो पुरवठा करणारा देव आहे आणि तो आमचं रक्षण करणारा देव आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की येशू ख्रिस्ताने 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना जीव घातलं. 5,000 लोकांना त्यांनी हा चमत्कार पाहिला. शिष्यांनी मागच्या आठवडी सांगितल्याप्रमाणे ते एक्साइटेड झाले.
चकित झाले. आहे तरी कोण असं म्हटले. पण तरी ज्यावेळेस वादळ आलं ते एक्साइटेडपणा, तो जो निवांतपणा, तो जो चकित करणारा तो स्वभाव निघून गेला. म्हणून तो म्हणतो, आपण वाचलं पहिल्याच वेळेस, ते भाकरीचा चमत्कार विसरले. जर भाकरीचा चमत्कार लक्षात असता, पुन्हा वाचा ब्रदर मोठ्याने 6:52. कारण भाकरीची गोष्ट त्यांच्या ध्यानात आली नव्हती. आमेन. भाकरीचा चमत्कार त्यांच्या ध्यानात आला नाही. म्हणजे भाकरीच्या चमत्कारातून काही शिकलेच नाही, फक्त भाकरी खाल्ल्या, तो शिकले नाहीत. अनेक लोक येतात, चर्चमध्ये येतात, सुंदर सुंदर वचनं ते ऐकतात, पण त्याचा परिणाम काय झाला पाहिजे? माझी विश्वासात वाढ झाली पाहिजे. मी देवावर विश्वास ठेवला पाहिजे. जो व्यक्ती 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना जीव घालतो, तो माझ्या कोणत्याही समस्या सोडवायला समर्थ देव आहे. हालेलुया. हा चमत्कार, ते पुन्हा ते वचन वाचा. कारण भाकरीची गोष्ट त्यांच्या ध्यानात आली नव्हती. त्यांच्या ध्यानात आली नाही म्हणजे भाकरीच्या चमत्कारातून काही शिकलेच नाही. त्यांनी काहीतरी शिकावं ही देवाची इच्छा होती. 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना जीव घालावा. लोकांनी असं बो करावं, काय पॉवर आहे, काय पॉवर आहे, असं नाही येशूला ऐकायचं. येशूला हे नाही ऐकायचं, कारण तो काय आहे त्याला माहित आहे. सारे पृथ्वीवर त्याचा हात आहे, त्याचा कंट्रोल या ठिकाणी आहे. तो तुमच्या माझ्या साक्षीनं कुठं भुरळणारा देव नाहीये. आणि म्हणून त्या ठिकाणी 5,000 लोक जेवले. शिष्यांनी त्याचं कौतुक केलं. काही लोकांनी तर त्याला राजा होण्यासाठी पसंत केलं. येशूला ते नको होतं, पण त्याच्यातून काहीतरी शिका. त्या 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना जीव घेतलंय, काहीतरी शिका त्याच्यातून. म्हणून म्हणतो ते त्यांच्या ध्यानात नव्हतं. काहीतरी शिका. काय शिका? माझ्या उजवीकडे सहस्रावधी पडले, डावीकडे लक्षावधी पडले, पण मला भिडणार नाहीत, हा ठाम विश्वास आहे. आमेन. हालेलुया. याच तो पृथ्वी उलटी पालटी झाली, तिच्या लाटांनी समुद्राच्या लाटा उसळल्या, त्याचे पर्वत हल्ले, तरी मी भिणार नाही. हा जो विश्वास माझ्यामध्ये आहे ते देवाला पाहिजे. नाही तर फक्त देवाने खूप चमत्कार केला, थँक्यू जीसस, थँक्यू, आणि घरी जाऊन बिर्याणी खा, असं नाही. ते जो चमत्कार त्याने तुमच्या जीवनात केला, त्याद्वारे तुम्ही हे शिकावं की माझ्या जीवनात काही जरी प्रॉब्लेम आला तर माझा देव मला सोडवणार आहे, तो माझं रक्षण करणार. आणि 5 एवढा मोठा झाला. मग येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलं, तुमचा विश्वास कुठे? मग त्यांना थोडीशी लाज वाटली असेल, नाही का? खरंच एवढ्या 5,000 लोकांना जीव घालतो हा देव आज आपल्या मसव्यात आहे, आणि आपण त्याच्यावर विश्वासच नाही ठेवला. त्यांना लाज वाटली असेल. मी येशूशी म्हणतो, पण माझा देवावर विश्वास नाही. मी येशूचे गीत गातो, पण माझा देवावर विश्वास नाही. त्या चमत्काराच्या द्वारे देवाला अपेक्षित होतं की यांचा विश्वास वाढावा, पण वाढला नाही. चमत्कार सेलिब्रेट केला, पण वाढला नाही, विश्वास वाढला नाही. मग येशू ख्रिस्ताने म्हटलं, तुमचा विश्वास कुठे आहे? त्यास त्यांना लाज वाटली असेल आणि पटकन त्यांनी प्रार्थना केली असेल, देवा आमचा विश्वास वाढव, आमचा विश्वास वाढव, आमचा विश्वास वाढव. आता बायबलमध्ये विश्वास वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? देवाचं वचन ऐकलं पाहिजे. कोणी म्हणतं मी घरच्या घरीच शास्त्र वाचतो. आता तर मोबाईलमध्ये पण आहे हो, एस टी स्टँडवर बसल्या बसल्या पण लोक बायबल वाचतात. चांगली गोष्ट आहे, ते असावं तुमच्या जमती, पण तेवढं इझिली घेऊ नका, तेवढं कॅज्युअल घेऊ नका, इतकं देवाला स्वस्त समजू नका. तो पवित्र देव आहे.
हालेलुया. मागे मी तुम्हाला सांगितलं तो भस्म करू शकतो, पण तो भस्म करणारा अग्नी आहे, पण तो तुम्हाला भस्म करत नाही. विलाप गीतामध्ये म्हणतो नाही का, मी भस्म झालो नाही ही देवाची दया आहे. आमेन. मी भस्म झालो नाही ही देवाची दया आहे. मग तो न्याय करणारा देव असताना सुद्धा कृपेवर कृपा करत आहे, क्षमा करत आहे, प्रेम करत आहे. हालेलुया. किती महान तो देव आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी लाज वाटली असेल, मग त्यांनी प्रार्थना केली असेल, विश्वास वाढण्यासाठी तुम्ही बायबल वाचलं पाहिजे, बायबल ऐकलं पाहिजे, तुम्ही सहभागिता केलं पाहिजे, तुम्ही एकत्र प्रबोधन केलं पाहिजे. म्हणजे वारंवार येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला, पुरला गेला, पुन्हा उठला हे कबूल केलं पाहिजे. उपास प्रार्थना केल्या पाहिजेत. मग तुमची विश्वासामध्ये वाढ होते. हालेलुया. म्हणून काही लोक म्हणतात विश्वासात वाढ होण्यासाठी माझ्याकडे येतात काही लोक, पालसाहेब ते फार धार्मिक लोक असतात बरं का, पालसाहेब डोक्यावर हात ठेवा माझी विश्वासात वाढ व्हावी. म्हणजे मला समजावं किती हे धार्मिक लोक आहे तो. तर मी त्यांना सांगतो, डोक्यावर हात ठेवल्याने विश्वास वाढत नाही. देवाचं वचन ऐकल्यामुळे विश्वास वाढतो. डोक्यावर हात ठेवल्याने विश्वास वाढत नाही. हात ठेवा कशासाठी? रोग आजार बरे होण्यासाठी, प्रॉब्लेम सुटण्यासाठी. पण विश्वास वाढण्यासाठी एकच गोष्ट आहे, देवाचं वचन, सत्य प्रगटीकरण. तुम्ही वाचा, शिका, देव तुमची विश्वासात वाढ करणार आहे. किती लोकांना असं वाटतं की आजच्या मेसेजच्या मध्ये देवाने मला विश्वासात वाढवलंय. का वाढले तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. हालेलुया. देवाचं वचन ऐकत आहात आणि त्यामुळे देव तुमची विश्वासात वाढ करतो. त्यांची पण झाली, त्या शिष्यांची विश्वासात वाढ झाली. कारण येशू ख्रिस्ताने त्यांना दटावलं होतं, तुमचा विश्वास कुठे आहे? तर त्यांना लाज वाटली असेल, खाली मान घातली. आणि त्या दिवसापासून विश्वास वाढायला सुरुवात केली. वाढता वाढता इतकी वाढली की येशू ख्रिस्ताने 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना जीव घातलं. प्रेषितांचं कृत्य 4 अध्याय 1 ते 4. ते लोकांबरोबर बोलत असता त्याचवर याजक, मंदिराचा सरदार व सदुकी हे चालून आले. कारण ते लोकांस शिक्षण देऊन येशूच्या द्वारे मेलेल्यातून पुन्हा उठणे होईल असे प्रसिद्धपणे सांगत ह्याचे त्यास अतिशय वाईट वाटले. तेव्हा त्यांनी त्याचवर हात टाकले व संध्याकाळ झाली म्हणून सकाळपर्यंत त्यास पेत्र उपदेश करत आहे, वचन सांगत आहे, पण विरोधक लोकांनी त्याच्यावर हात टाकला आणि त्याला मारलं. पुढे तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळ लोकांनी विश्वास धरला. आता वचन मी बोलत आहे तसं वचन ऐकणाऱ्या पुष्कळांनी देवावर विश्वास ठेवला. पुढे आणि पुरुषांची संख्या सुमारे 5,000 झाली. आमेन. किती होती? विश्वास वाढला की तुमची मिनिस्ट्री वाढली. नाही तर विश्वासात नाही तर त्या लाटा तुम्हाला बुडवतात. 5,000 लोक न येशूने जीव घातलं, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की होय, तो चमत्कार करणारा देव आहे, तो जीवन देणारा देव आहे, तो क्षमा करणारा देव आहे, तो प्रेम करणारा देव आहे, शत्रूवरही प्रेम करणारा देव आहे, तो कधी कोणाचा विरोधक नाहीये. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांचा विश्वास वाढला आणि त्या विश्वासाच्या द्वारे हे प्रेषितांचे कृत्य 4 अध्यायाच्या 4 वचनात सांगितलं की पुरुषांची संख्या 5,000 होती. जेवले किती? 5,000. ख्रिस्ताकडे वळले किती? 5,000. हालेलुया. ज्यावेळेस देव चमत्कार करतो भाकरीचा, त्यावेळेस अनेक लोक देवाकडे वळतात. हालेलुया. इथं फ्लेशमध्ये, देहामध्ये चमत्कार आहे, इथे प्रेषितांच्या कृत्यामध्ये, आत्म्यामध्ये चमत्कार आहे. अनेकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. आणि मग आज मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही कोणत्या वादळात आहात मला माहीत नाही.
पण तुमच्यासाठी पित्याकडे रात्रंदिवस येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. तुम्ही वादळात सापडून मरू नये, बुडू नये म्हणून तो तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. तुमच्यामध्ये अविश्वास आहे त्याला माहीत आहे, पण तरी तुम्ही बुडू नये म्हणून तो तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. त्याला माहिती आहे तुमच्याजवळ विश्वास नाही, त्याला माहिती आहे तुम्ही वीक पात्र आहात, त्याला माहिती तुम्ही वचनं लगेच विसरता. एक चमत्कार झाला तर दुसऱ्या चमत्काराविषयी शंका व्यक्त करता, त्याला माहित आहे, पण तरी तो तुमच्यासाठी पित्याकडे मध्यस्थी करतो. हे प्रभू, यांना वादळात बुडवू देऊ नको, संकटात बुडू देऊ नको. हीच देवाची मोठी प्रीती आहे, ही देवाची प्रीती आहे. हालेलुया. आपल्या मित्रासाठी तर कोणी जीव देईल, आम्ही तर शत्रू असताना त्याने जीव दिलेला आहे. असं तर देत नाही कोणी मित्रसुद्धा, मित्र पळून जातात जीव द्यायची वेळ आली. असं आम्ही गोष्टीत वाचलेलं आहे. कदाचित एखादा मित्रासाठी जीव पण देईल, मित्रासाठी. पण तुम्ही आणि मी पापी असल्यामुळे, देवाच्या शत्रू पक्षात असल्यामुळे, त्याच्या प्रीतीद्वारे त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. अशी प्रीती नाहीच, कुठेच नाहीये, कोणी करू शकत नाही. ज्यांनी हातापायात खेळ ठोकले त्यांच्यासाठी तो प्रार्थना करतोय, प्रभू यांना वाचव. ज्याने काट्याचा मुकुट घातला त्यांच्यासाठी तो मध्यस्थी करतो, प्रभू यांना वाचव, नाश होऊ देऊ नको यांचा. आणि त्याच मिशनसाठी स्वर्गातून येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. तुमचा प्रश्न कसा असू द्या, कदाचित आजपर्यंत विश्वासात कमी असाल, पण आता वचन ऐकलेलं आहे, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि देव तुमच्या जीवनात चमत्कार करणार आहे. पुन्हा मी काल गेल्या आठवड्याचं सांगतो पुन्हा एकदा, की संकटाकडे, प्रॉब्लेममधून पाहू नका, तर देवाचा गौरव करण्याची ती वेळ आहे असे पहा. वादळ आले म्हणून बुडणार आहे असं म्हणू नका, तर वादळ थांबवेल आणि त्याद्वारे देवाचं गौरव होणार आहे. आमेन, 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 आमेन. हालेलुया. वादळ तुम्हाला बुडवणार नाही. तुमच्या जीवनातलं वादळ देवाच्या सामर्थ्याने नष्ट केलं जाणार आहे आणि त्याद्वारे देव प्रत्येकाची विश्वासामध्ये वाढ करणार आहे. पुन्हाही सांगतो, येशू ख्रिस्त पुरवठा करणार आहे आणि येशू ख्रिस्त आमचं रक्षण करणार आहे. म्हणून तो म्हणतो, मला ओळखा. एक देव म्हणून नुसतं पाया पडू नका, मला नाही आनंद त्याच्यामध्ये. त्याला फक्त नमस्कार घालू नका येशूला, तर येशू काय आहे हे ओळखा. येशू संकटातून कसा बाहेर काढतो हे ओळखा. ते भटकलेले मेंढरूपा, तो मेंढपाळ गेला, त्याला काट्यातून बाहेर काढलं आणि त्याला कळपामध्ये पुन्हा आणलं. कधी कधी मनुष्याच्या सायकोलॉजीमुळे म्हणा, त्याच्यातल्या मनुष्यत्वामुळे म्हणा, तो भटकतो. देवाच्या इच्छेत नसणं म्हणजे तो भटकतो. पण हे लक्षात ठेवा, तुम्ही भटकले हे देवाला माहीत आहे, तरी तो तुम्हाला त्या काट्यातून सोडवायला समर्थ देव आहे. आमेन. तरी तुम्हाला त्या संकटातून सोडवायला समर्थ देव आहे. तो आमचा न्याय नाही करत, आमची सुटका करतो, आम्हाला वाचवतो. आणि म्हणून आपण या दृष्टिकोनातून त्या वादळाकडे पाहिलं पाहिजे, की ते वादळ मला बुडवणार नाही. येशूच्या नावामध्ये वादळातून देव माझी सुटका करणार आहे. डेंजर वादळ नव्हतं, भयानक वादळ नव्हतं,
त्यांच्या मनातला अविश्वास डेंजर होता. वादळ नव्हतं डेंजर. येशू म्हटलं थांब होतं, थांबलं तर बसल खाली. काय पावर आहे त्या वादळामध्ये? येशू म्हटलं शांत हो, लगेच शांत झालं. म्हणजे नो पॉवर. तर मला सांगू द्या की हा जो प्रॉब्लेम आहे तो वादळ नाहीये, प्रॉब्लेम माझ्यातला अविश्वास आहे. वाचूयात आपण इब्रिकाचं पत्र 3 अध्याय 12 वचन. इब्री 3:12. बंधुजनो, या शास्त्रलेखात पवित्र आत्म्याने म्हटल्याप्रमाणे जिवंत देवाला सोडून द्यावे असे अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाच्याही होऊ नये. अविश्वासाचे दुष्ट मन. हो, अविश्वास आहे तर मग कुत्र्यासारखं गोंजरायचं का त्याला? अविश्वास आहे, चुप 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 खाली झोप, हे खाऊन घे. अविश्वास आहे. अविश्वासाला गोंजारू नका. हे अविश्वास दुष्ट आहे. अविश्वास तुमचा शत्रू आहे. अविश्वास तुम्हाला बुडवणारा आहे. म्हणून प्रॉब्लेम वादळ नव्हतं, प्रॉब्लेम अविश्वास होता. तो दुष्ट आहे, तो वाईट आहे. म्हणून नेहमी प्रार्थना करा, देवा माझ्यातला अविश्वास काढून टाक. त्याला गोंजारणे इतका तो चांगला नाहीये. अनेक लोक राहू द्या, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास आहे ना, मग कपाटात ठेवू. अंतकरणाच्या मोहरीच्या दाणा एवढा आहे, मग लगेच बंद. मागे मी सांगितलं होतं, समजा 2 दाणे आहेत, गव्हाचे 2 दाणे. एक दाणा आमच्या घरातल्या शोकेसमध्ये ठेवला आणि एक जमिनीत पेरला आणि पाणी घातलं. कोणता दाणा उगवणार आहे? म्हणून शोकेसमध्ये ठेवण्यासारखा तुमचा विश्वास असू देऊ नका. माझ्याजवळ विश्वास आहे, हो शोकेसमध्ये आहे, पण शोकेसमध्ये तुमचा विश्वास पेरला जावो, तो 100 पटीनं पीक देणार आहे. तुमचा विश्वास उपयोगात यावं. आता मी काही दिवसापूर्वी या दानांचा वापर कसा करायचा मी शिकवत आहे. आणि किती इझी आहे नाही का? जे लोक येतात त्यांना माहिती किती इझी आहे. का? ज्यावेळेस मी त्याचा वापर करतो त्यावेळेस ते दान देव माझ्यामध्ये वाढवतो. हालेलुया. वापरतो. म्हणून 14 ते 1 कोरिंथ 14:37 मध्ये काय सांगितलं की जो कोणी आपल्याला संदेष्टा बनवतो त्याने ते सांगावं, ही देवाची आज्ञा आहे. नाही जमलं तर सांग, नको तर नको सांगू दे, जाऊ दे इकडे. कदाचित लोक तुला हसतील सांगितल्यावर. काही काही लोक एकमेकांपेक्षा हसतात नाही का? आम्ही मनुष्यच चुकतो. हालेलुया. परंतु हा जो व्यक्ती आहे जो पेरतो जमिनीमध्ये, तो विश्वासाने पेरतो. मी पेरला दाणा मोठं फळ देणार आहे. म्हणून आज पेरा. एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की त्या व्यक्तीनं 5 भाकरी 2 मासळ्या येशू ख्रिस्ताकडे आणल्या आणि किती लोक जेवले? म्हणजे येशू ख्रिस्ताकडे जे आणता ते आशीर्वादित होतं. तुमचे टॅलेंट म्हणा, तुमची अर्पण म्हणा, तुमची सेवा कार्य म्हणा, जी गोष्ट तुम्ही येशूकडे देता देव 500 पटीनं येतो. 500 पटीनं. 500 नाही, 250 जवळपास. 100च नाही तर 200-250 पटीनं देव वाढवतोय. कारण त्या 5 भाकरी 2 मासळ्या येशूकडे आणल्या. येशूने घेतल्या, उपकार स्तुती केली, आशीर्वाद दिला आणि पुन्हा शिष्याच्या हातात दिल्या. दिल्याबरोबर चमत्कार झाला. त्या 5 भाकरी 2 मासळ्याच्या द्वारे किती लोक जेवले? म्हणून नेहमी देण्याचा स्वभाव द्या, ठेवा, देवाला द्या. देव तुमच्या ऋणात राहणार नाही, तो अनेक पटीनं देव तुम्हाला देणार आहे. हालेलुया. आपल्या स्वतःला येशूला द्या. येशू हजारो लोकांचं तारण तुमच्याद्वारे करणार आहे.
आपले टॅलेंट देवाला द्या. पवित्र आत्मा तुमच्या उपासनेमध्ये उतरून येणार आहे. फक्त फार चांगलं वाजवलं इतकंच म्हणणार नाही. या वर्शिप टीममुळे पवित्र आत्म्याचा स्पर्श अनेकांना झालेला आहे याचा अनुभव येणार आहे. नंतर वैयक्तिकच लोकांना आनंद वाटतो. चांगला गाणारा वाटतो, लोकांनी म्हणावं फार चांगला गातो. चांगला गिटार वाजवणार, लोकांनी म्हणावं फार चांगला वाजतो. त्याच्यापेक्षा तू चांगला वाजवतो, ऐकायला तो फार बरं वाटतं. ही दैहिकता आहे. तर मला सांगू द्या की तुमचं प्रत्येक टॅलेंट तुम्ही देवाला द्या. देव आशीर्वादित करील आणि तुमच्या टॅलेंटच्या द्वारे देवाचं गौरव होईल. मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचा स्पर्श अनेकांना जाणवेल. आणि म्हणून आपलं सर्व दान, आपले टॅलेंट, आपली सेवा कार्य देवाला द्या. देव ते आशीर्वादित करणार आहे. आज मला तुम्हाला प्रत्येकाला सांगू द्या, वादळ आले तरी घाबरू नका, कारण तुमच्या मसव्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तुमच्या नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. येऊ द्यात किती मोठं वादळ येत आहे, घाबरू नका. तो म्हणतो मी आहे, येशू आहे. तो तुम्हाला या वादळातून सोडवायला समर्थ देव आहे. तुमच्या मनातला गोंधळ दूर करायला देव समर्थ आहे. आपला विचार करू नका, म्हणजे आपल्या स्वतःचा विचार असा करू नका, तर येशू ख्रिस्ताचा विचार जो पवित्र शास्त्रामध्ये आहे त्याचा विचार करू नका. हालेलुया. आले. कारण लोकांचं तर वेगळं असतो. एका ठिकाणी मी गेलो. आता माझ्या शेजारी जो व्यक्ती होता त्याला थंडी वाजत होती, कारण AC चालू होता. मला AC असल्याशिवाय झोप येत नाही, थंडीत सुद्धा. मग तो आपला गार झोपला आणि मी आपला बसलोय. का? AC चालू नाही. असं भलतं कोणाला काय वाटतंय, एकाला थंड वाटते तर एकाला गरम वाटते. त्याला थंडी वाजते तर ह्याला उघडायला लागतो. त्याच्यावर जाऊ नका. तुमच्यासाठी उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय आहे, देवाची इच्छा काय आहे ते समजावून घ्या. म्हणून किती मोठं वादळ आलं तर देव तुमचं रक्षण करेल.